एका वाक्यात उत्तर द्यायचे बापू. हा, एका वाक्यात उत्तर द्यायचे. 5 प्रश्न आहेत, त्याच्यासाठी 10 गुण आहेत. त्यातला पहिला प्रश्न, चंद्रकांत पाटील पुण्याचे पालकमंत्री असेपर्यंत विजय शिवतारे निधी खेचून नेत होते, पण अजित पवार पालकमंत्री होताच शिवतारेंची कोंडी झाली. अजिबात नाही. मी तुमच्या माहितीसाठी सांगतो, 2009 ते 2014 ते पालकमंत्री होते. मी विरोधी, सगळ्यात जास्त निधी मला असायचा, कारण DPDCमध्ये हैराण करून टाकायचे, त्यामुळे मला निधी प्रॉपर मिळायचा, त्याच्यामुळे मला काही फरक पडला नाही. ठीक आहे, धन्यवाद. इंदापूरमध्ये दत्ता भरणेंना बळ देऊन अजित पवारांनी हर्षवर्धन पाटलांना पाडलं 2019च्या निवडणुकीत. आता दिगंबर दुर्गाडे, बाळासाहेब कामथेंच्या रूपानं शिवतारेंच्या विरोधात ह्या माणसांना अजित पवार बळ देत आहेत. किती वेळ त्याची भीती वाटते का? मला त्याचा काही फरक नाही. अच्छा. लोकसभा निवडणुकीत सगळे नेते पक्ष एकत्र आलेत, पण आता नेते एकत्र येतील का? लोकसभा निवडणुकीत महायुती, हा, आता महायुतीमध्ये सगळे पक्ष आणि नेते एकत्र आलेत. खाली नेते एकत्र आहेत, लोक सुद्धा एकत्र पाझरेल आहेत. खाली. एक तुम्हाला परत सांगतो, ही निवडणूक देशाची आहे आणि सगळ्यांना माहिती आहे की पंतप्रधान कोणाला करायचं, आणि म्हणून ही निवडणूक एकाच याच्यावर आहे, मोदी. त्यामुळे नेते एकत्र, लोक सगळे, जनता एकत्र आहे. तुम्ही बघा रिझल्ट काय होतील. ते प्रचंड यश महायुतीला मिळणार आहे. शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांनी तुमची समजूत काढली, त्यावेळेस पुन्हा उद्धव ठाकरेकडे जाण्याचा विचार आला होता का तुमच्या डोक्यात? नाही, अजिबात नाही. कोणी सांगितलं? म्हणजे एक लक्षात घ्या, एका प्रिन्सिपल्सवर हे शिवसेनेचा उदयच काँग्रेसला विरोध करत झालेला आहे, महाराष्ट्र एकीकरण समितीपासून. आणि म्हणून सर्वसामान्य घरातली मुलं मोठी झाली शिवसेनेतून, आणि परत तुम्ही त्या काँग्रेसबरोबर जाता. हे इतकं खटकलं होतं, इतकं खटकलं. मी 2.5 वर्षात मी गेलो सुद्धा नाही त्यांच्याकडे. एकदम झटकल्यासारखं उत्तर, म्हणजे तसे एक्सप्रेशन्स होते तुमचे आता या प्रश्नाचं नाही, उत्तर मी देताना. गेलो नाही. म्हणजे जे पटत नाही ना त्या गोष्टीत करायचं नाही ना, जे पटत नाही तर करायचं नाही. आता 4 प्रश्न झाले. शेवटचा प्रश्न विचारतो. शिवसेनेचे मंत्री आमचे राजीनामे खिशात आहेत, कधीही देऊ शकतो असं म्हणायचे, त्यावेळी शिवतारेंच्या खिशातही होता का राजीनामा? नाही, असं आहे, माझं आणि इंटलेक्च्युअल लेवलला देवेंद्र फडणवीसांचं खूप जवळचं एकदम हे झालं. ते कशामुळे? फक्त राज्याचं हित, मग एकमेकांशी चर्चा करणे, काय करणे, त्यामुळे खूप क्लोज होतं. कदाचित ते उद्धव ठाकरेंना खटकत सुद्धा होतं, आणि म्हणून विधानसभेच्या वेळेस जी काही चालबाजी केली त्याच्यात आमचे लोक समाविष्ट होते. त्या डिटेल सांगत नाही मी. त्यामुळे ते राजीनामे खिशात वगैरे हा प्रकार माझं खूप चांगलं होतं, आणि लोक हितासाठी, राज्याच्या हितासाठी जे काही चांगलं करता येईल ते त्यांच्या माध्यमातून मी करत होतो. मग बाकीच्यांनी राजीनामे दिले असते तर तुम्ही थांबला असतात? नाही, तो प्रश्न येतो कुठे कोणाचा राजीनामे? पण म्हणजे थोडक्यात एकनाथ शिंदेच्या बंडाआधी ते बंडाचा झेंडा तुम्ही खिशात ठेवून होतात, म्हणजे फडकवला नाही कधी. गुपचूप आपल्यासाठी सांगतो, छोटं माझं बंड. मत हे सरकार झाल्याबरोबर एक पत्र आलं होतं. ते पत्र खूप गाजलं होतं. ते मी लिहिलेलं पत्र, आज उघड सांगतो. अच्छा. ते मी लिहिलेलं पत्र होतं. अगदी हार्डली 15-20 दिवसामध्ये ते हे झाला, करोनाचा नाही, ते करोनामध्ये जेव्हा ती 6 माणसं रेल्वेखाली हातात रोट्या घेऊन मेलेली होती, कट झाली, तेव्हा तो रागात 11:15 वाजता ते बसून लिहिलं की रेल्वे बंद असते, लोक रस्त्याने चालले आहेत, ट्रॅकमधून जात आहेत, मरतायत लोक. अरे एसटी आपल्या हातात आहे, तुम्ही मुख्यमंत्री आहात, 1000 किलोमीटर रायगडपर्यंत आणि रत्नागिरीपर्यंत आपले लोक चालत जा, एसटी तरी सोडा ना त्यांना. आणि त्याच्यावर माझा तो राग होता. ते मी ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर, ॲज अ मुख्यमंत्री, तो रोष मी त्याच वेळेस हे केलेलं होतं. आणि नेमकं तेच झालं. हे बाहेर पडण्याचं कारण जे आहे ते कारण एकनाथ शिंदेनी कोणी सांभाळलं? गेल्या 5 वर्षात सुद्धा सगळे आमदार किंवा कार्यकर्ते 14 ते 19च्या काळात एकनाथ शिंदेंनी सांभाळले. 19च्या निवडणुकीमध्ये काही करून काही नाही, फुल नफराची मदती कोणी केल्या? एकनाथ शिंदेंनी केल्या. आत्ता मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा बारकाई लक्ष कार्यकर्त्यावर, कुठचाही कार्यकर्ता आला, एखादा अगदी गडिलंजमधून आलेला किंवा चंद्रपूरहून आलेला कार्यकर्ता तालुका प्रमुख असेल तर त्यालाही भेटणे, त्याचं काय आहे बारकाईने लक्ष देऊन हे काम करायला पाहिजे प्रमुख म्हणून. दुर्दैवाने ते शिवसेनेच्या वेळेस झालं नव्हतं. म्हणून चला आता गुण देऊया. एका वाक्यात. हां, सविस्तर किती? 8. एका वाक्यातला आहे, त्यालाही 8च द्यायला पाहिजे. चांगली उत्तर दिली. योग्य पर्याय निवडा. बापू थोडा कठीण आहे हा प्रश्न आता.
प्रश्न असा आहे की सध्या राज्यात जे मोठे विविध पक्षांचे नेते आहेत ते नेतृत्व करतात आहेत, त्यातील तुमचा आवडता नेता कोण? पर्याय आहेत उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, शरद पवार. पण तुम्ही एकच पर्याय द्यायचा आहे. नाही, पण असं